नमस्ते. आपले अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 477वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतील कविता आहे. शाळेमध्ये असताना शाळेचे पहिले काही दिवस, खेळांच्या स्पर्धांचे दिवस आणि स्नेहसंमेलनांचे दिवस हे माझे सगळ्यात आवडते दिवस होते. त्याखेरीज उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस, दिवाळीच्या सुट्टीचे दिवस, नाताळच्या सुट्टीचे दिवस आणि अर्थातच आठवड्याचा सुट्टीचा दिवस हे पण खूप आवडते दिवस होते. शाळेमध्ये असताना शाळेचे पहिले काही दिवस, खेळांच्या स्पर्धांचे दिवस आणि स्नेहसंमेलनाचे दिवस हे माझे सगळ्यात आवडते दिवस होते. त्याखेरीज उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस, दिवाळीच्या सुट्टीचे दिवस, नाताळच्या सुट्टीचे दिवस आणि अर्थातच आठवड्याचा सुट्टीचा दिवस हे पण खूप आवडते होते. आता दुसरी कविता आहे. अडचणी आयुष्यात खूप असतात, पण त्या नेहमी लपून बसलेल्या असतात. कामातले लक्ष विचलित झाले, इतर गोष्टींचे आकर्षण वाटू लागले आणि काय करायचंय त्याच्यापासून नजर दूर गेली की अनेक अडचणी आपोआप प्रगट होतात. अडचणी आयुष्यात खूपच असतात, पण त्या नेहमी लपून बसलेल्या असतात. कामातले लक्ष विचलित झाले, इतर गोष्टींचे आकर्षण वाटू लागले आणि काय करायचंय त्यापासून नजर दूर गेली की अनेक अडचणी स्वतःच प्रगट होतात. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित हा पुढचा 23वा भाग. धार्मिक ग्रंथ प्रचंड अन शब्दांचा डोंगर आहे, त्याच्यातच अडकून पडलो तर वनात हरवणे आहे. धार्मिक ग्रंथ प्रचंड अन शब्दांचा डोंगर आहे, त्याच्यातच अडकून पडलो तर वनात हरवणे आहे. कधी या दिशेने त्या दिशेने लोक चालत राहतात, जायचे कुठे पोचायचे कुठे गोंधळून जातात. कधी या दिशेने त्या दिशेने लोक जात राहतात, जायचे कुठे पोचायचे कुठे गोंधळून जातात. ज्ञान्याला सांगायाचे ते शब्दात मावत नाही, जे सांगायाचे श्रोत्यांच्या पर्यंत पोचत नाही. ज्ञान्याला सांगायाचे ते शब्दात मावत नाही, जे सांगायाचे श्रोत्यांच्या पर्यंत पोचत नाही. कधी हे तर कधी ते करावे वाटत राहते, सत्य नक्की काय समजणे अवघड वाटत राहते. कधी हे तर कधी ते करावे वाटत राहते, सत्य नक्की काय समजणे अवघड वाटत राहते. शब्दांच्या गोंधळामधून बाहेर पडावे लागते, निर्मळ आत्म्याला जाणणे तरच शक्य होते. शब्दांच्या गोंधळामधून बाहेर पडावे लागते, निर्मळ आत्म्याला जाणणे तरच शक्य होते. अज्ञानाचा नाग चावला तर त्याचे औषध ज्ञानच आहे, ग्रंथ मंत्र आणि तंत्र त्यासाठी कुचकामी आहे. अज्ञानाचा नाग चावला त्याचे औषध ज्ञानच आहे, ग्रंथ मंत्र आणि तंत्र त्यासाठी कुचकामी आहे.
आजारी तर पडला आहे, औषधाचा जप करतो आहे, पण तो औषध खात नाही, इलाज कसा शक्य आहे. आजारी तर पडला आहे, औषधाचा जप करतो आहे, पण तो औषध खात नाही, इलाज कसा शक्य आहे. केवळ वाचून पाठ करून जप करूनही असेच होते, खऱ्याची जाणीव नाही झाली तर सारे वाया जाते. केवळ वाचून पाठ करून जप करून असेच होते, खऱ्याची जाणीव नाही झाली तर सारे वाया जाते. ब्रह्म ब्रह्म म्हणत राहण्याने मुक्ती अशक्य असते, आत्मा ब्रह्म काय असते कळले तर प्रगती होते. ब्रह्म ब्रह्म म्हणत राहण्याने मुक्ती अशक्य असते, आत्मा ब्रह्म काय असते कळले तर प्रगती होते.